आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर संदीप पाठक सर. 2004 पासून खरं तर ते या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, एज्युकेशनल, इंडस्ट्रीयल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. सो त्यांचा हा सगळा प्रवास कसा आहे, अनुभव कसा आहे, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे की आपली शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठलं होतं, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ऍक्च्युली मी परभणी बालविद्या मंदिरचाच विद्यार्थी आहे. 1ली ते 10वी 12वी पर्यंत शिक्षण माझं परभणीतच झालं. त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडला शिकलोय आणि नंतर मी उस्मानिया युनिव्हर्सिटीतून BA केलेलं आहे. नंतर पुन्हा LLB सुद्धा केलंय की मला आवड असल्यामुळे LLB सुद्धा मी शिक्षण घेतलं होतं. ऍक्च्युली माझे वडील हे PWD मध्ये डेप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले आणि त्यामुळेच मला लहानपणापासूनच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जाण्याची इच्छा किंवा आवड होती आणि मला शासकीय नोकरी न करता प्रायव्हेट काम करण्यात यामुळे इंटरेस्ट होता की आपण तिथं काम करण्यासाठी किंवा नवीन नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी खूप वाव आहे. सरकारी नोकरीमध्ये कसं खूप लिमिटेशन्स असतात, म्हणजे जसं आपल्याला त्या टिपिकल याच्यानुसारच जावं लागतं, फॉर्मॅटनुसारच. प्रायव्हेटमध्ये आपल्याला तो खूप स्कोप आहे, नवीन काही करण्यासाठी खूप वाव आहे. त्यामुळं मी हे क्षेत्र निवडलं होतं. बरं. याच्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे की पहिला प्रोजेक्ट किंवा पहिली साईट, तर तो कसा अनुभव होता, तो प्रवास कसा होता आणि तो स्ट्रगल कसा होता? सुरुवातीला तर खूप छोटे छोटे आणि लहान प्रोजेक्ट सुद्धा करावे लागले. त्यावेळेस आपण म्हणजे खूप कमी फीस मध्ये, पण फक्त आपण त्यामध्ये जर समजा व्यवस्थित काम केलं, लोकांना, क्लायंटला आपण समजून देऊ शकलो प्रोजेक्ट विषयी त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांचा फायदा करून जर आपण दिला, तर निश्चितच आपल्याला नवीन नवीन एका कामापासून 4 कामं, 4 पासून 40 कामं, हे बिलकुल मल्टिपल वाढत जातं. त्यामुळं आपली विश्वासार्हता क्लायंटकडे निर्माण करणं हे आपल्या कामातूनच सिद्ध होतं. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची किंवा वेगळी ऍडव्हर्टाईज करण्याची गरज पडत नाही. बरोबर आहे. आता या काही तांत्रिक मुद्द्यांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे असा की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? बरोबर आहे. अकुशल कामगारांसोबत काम करणं म्हणजे खरंच खूपच धोकादायक आहे. ऍक्च्युली इंजिनियर किंवा आर्किटेक्ट फक्त कागदावरती प्लॅन करतो आणि ते काम एक्झिक्यूट करून घेतो, पण जर काम करणारे लोक जर कुशल नसतील ना, तर ते कामाची क्वालिटी चांगली नाही राहू शकत. त्यामुळं कामगार कुशल असणे ही खूप अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या अगदी छोटी छोटी गोष्ट असते, जसं की स्टील बेंडिंग कटिंग असेल किंवा साधं कॉन्क्रीट टाकल्यानंतर त्यावर रंधा मारायला सुद्धा तो एक्सपर्ट माणूस जर असेल तर तो प्रॉपर उतार काढेल. त्याला काय माहिती का, इंजिनियर फक्त गाईड करू शकतो. काम करणारे कारागीर हे कुशल असलेच पाहिजे, तरच काम चांगलं आणि व्यवस्थित होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं अतिशय महत्व आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने महत्व काय आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? ऍक्च्युली प्लॅन करण्यापूर्वी क्लायंटकडून पूर्ण त्यांच्या रिक्वायरमेंट्स घेणे, रिक्वायरमेंट घेतल्यानंतर त्यांची क्लायंटची जे क्लास आहे, म्हणजे काय कसं असतं की काही क्लायंट खूप हायर क्लास असतात, त्यांचा इन्कम ग्रुप हाय असतो, तर त्यांना त्या पद्धतीने आपल्याला गोष्टी द्याव्या लागतात. आणि काही लोक कसे असतात की खूप लो इन्कम ग्रुपमध्ये असतात, त्यांचं बजेट कमी असतं, त्यांना कमी बजेटमध्ये मॅक्झिमम त्यांना बेनिफिट द्यायचे. तर त्या पहिल्यांदा त्यांची पूर्ण सराउंडिंग, त्यांचं स्टँडर्ड आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स हे समजून घेतल्यानंतर प्रॉपर प्लॅन करून आपण क्लायंटला तो एक्सप्लेन करतो. त्यानंतर त्यांचा प्लॅन एक्सप्लेन केल्यानंतर त्यांचे जर काही चेंजेस एक्सपेक्टेड असतील तर आपण त्या पण त्यांना दुरुस्ती विचारून, जर योग्य असतील तर त्यांना आपण करून देतो, अथवा त्यांना सांगतो हे असं केल्यानंतर काय नुकसान होईल, आणि मग त्यांना योग्य प्लॅन देऊनच आपण काम सुरू करायला सुरुवात करतो. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही काम केलेलंच आहे बरंच, तर तेव्हा बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि तुम्ही जसं सुरुवातीच्या टप्प्यात सांगितलं की एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण दर्जेदार काम करावं, का की हे चांगलं केलं तर अजून एक काम मिळेल. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग कसा साधता तुम्ही? हे बघा, दर्जा आणि बजेट याच्यामध्ये बजेट जो आहे ना, की जे सिव्हिल वर्क असतं स्ट्रक्चरसाठी, तर कंपल्सरी ज्या गोष्टी गरज आहेत त्या करणं भाग आहे. जसं की किती स्टील वापरायचंय, कॉलमची साईज काय असेल, फुटिंगची कॉन्क्रिटिंगची डेप्थ वगैरे काय असेल, हे सगळं फिक्स असतं. ते कंपल्सरी, ते जे जसे लोड आहेत किंवा बिल्डिंगचं जे प्लॅनिंग आहे,
किती फ्लोअरची बिल्डिंग करणार आहेत आपण, त्यानुसार ते ठरलेलं असतं आणि ते करणं मस्ट असतं. तर ते तर समजा आपण त्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज करूच शकत नाहीत. फक्त बजेट रिड्यूस करण्यासाठी इंटेरियर मधले फिनिशिंगचे जे आयटम आहेत त्याच्यामध्ये कुठं कर्टल करता येईल आणि कुठं स्वस्तातला आयटम घेता येईल, क्लायंटचं कुठं सेव्ह करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं परफेक्ट प्लॅन केल्यानंतर क्लायंटला समजून दिल्यानंतर ज्यावेळेस आपण काम सुरू करतो त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलीही तोडफोड किंवा काही बदल होत नाही. त्यामुळं कामाची दर्जा आणि त्यात जे अनावश्यक जे होणारं नुकसान आहे ते पूर्ण टाळलं जातं. त्यामुळं प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग करणं हे सुद्धा इतकंच महत्त्वाचं. महत्वाचं आहे. दुसरं, तुम्ही शासकीय संस्थांसाठी सुद्धा बरीच कामं केलेली आहेत, तर त्यातल्या काही प्रोजेक्टची नावं किंवा काही महत्वाचे प्रोजेक्ट असतील तर त्यांचा उल्लेख आम्हाला हवा होता. आता शासकीयमध्ये म्हटलं तर सायन्स पार्क आणि प्लॅनेटोरियमचं सध्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग आणि एस्टिमेशन वगैरे सगळं मी करून दिलेलं आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रायव्हेट काम फार वेगवेगळ्या प्रकारचे केलेत. म्हणजे डेंटल कॉलेजचं काम जवळपास 10 वर्ष माझ्याकडे होतं, परभणीतले जे डेंटल कॉलेज आहे. आता रिसेंटली सध्या मी परभणी मेडिकल कॉलेजचं देखील काम माझ्याकडेच आहे आणि ते सुरुवातीपासून बघत आहे. त्यानंतर अजून एक युनिक प्रोजेक्ट विचार केला तर एक वॉटर पार्क परभणीच्या जवळच आपण केलेलं आहे. वॉटर पार्कचं सुद्धा खूप चॅलेंजिंग काम होतं. तर म्हणजे त्या ठिकाणी हार्ड स्टार्टा नव्हता, तर आपण स्ट्रक्चरल वाल्यांची हेल्प घेऊन, माझे परमनंट स्ट्रक्चरल डिझायनर जवळपास आम्ही 20 वर्षापासून सोबत काम करत आहोत, तर त्यांनी प्रॉपर गाईड केलं आणि आमचा तो प्रोजेक्ट क्लायंटचं 70% कॉस्ट सेव्ह करून आम्ही ओनली 30% मध्ये त्याचा आपण पूर्ण प्रोजेक्ट उभा केलाय. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याच्यामध्ये 70% सेव्ह झाली. इतकं आमच्या स्ट्रक्चरल डिझायनरनी त्याच्यामध्ये खूप हेल्प केली. असे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त. केलेले आहेत, बरोबर आहे. दुसरं, आता एक वेगळा जरा धाटणीचा प्रश्न आहे, ते म्हणजे तुम्ही मूळचे परभणीचे आहात, इंजिनियर आहात, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, अशा दोन्ही तिन्ही अँगलमधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे परभणीचा सर्वांगीण विकास असं जर एक डोळ्यासमोर आणलं एक इंजिनियर म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, तर परभणीला आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेत जर पुढे न्यायचं असेल तर? सो तुमचं विकासाचं व्हिजन तर काय सांगाल? आता परभणीमधल्या आपण डेव्हलपमेंटचा विचार केला तर या ठिकाणी खूप वाव आहे. ऍक्च्युली खूप साध्या साध्या गोष्टी सिग्नल सारखे सुद्धा इथं उपलब्ध नाहीयेत. त्यामध्ये थोडंफार कसं की राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा सरकारी कामाची जी प्रवृत्ती आहे त्यामुळं आवश्यक तेवढी डेव्हलपमेंट अजून होऊ शकली नाही. खूप वाव आहे या ठिकाणी ती डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि स्वच्छता हा सुद्धा एक फार मोठा इश्यू आहे. यासाठी आता महानगरपालिका थोड्या प्रमाणात काम करत आहे. ऍक्च्युली मी अशाच एका संस्थेसोबत काम करतो. आम्ही आपली परभणी स्वच्छ परभणी नावाचं असं एक अभियान राबवतो. त्याच्यामध्ये दर आठवड्याच्या रविवारी आम्ही 2 तास सकाळी काम करतो शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन. आणि आता आजकाल थोडंफार महानगरपालिका किंवा अधिकारी लोक सपोर्ट करत आहेत आणि अशा पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती सुद्धा आम्ही निर्माण करतोय की प्लॅस्टिक किंवा स्वच्छता हे केलं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे ही, कारण आपले सामाजिक बांधिलकी आपण परभणीमध्ये याला खूप म्हणतो. वाव आहे, व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट निश्चितच व्हायला पाहिजे. पण अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजे? आता तर तुम्ही स्वतः शासनाने पावलं उचलली. कसं आहे की सगळ्यात बेसिक दळणवळण म्हणजे रस्ते, पूल हे खूप आवश्यक आहे आणि परभणीमधले रस्ते खूप चांगले होण्यासाठी, मोठे होण्यासाठी त्याला शासनाने योग्य निधी द्यायला हवा. त्यानंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्याला योग्य निधी मिळावा. त्यानंतर अजून जे खूप सारे प्रोजेक्ट असतात की जे सर्वसामान्य लोकांसाठी आवश्यक आहे, जसे की काही निवारा शेड असतील, इथले गरीब लोकांसाठी काही आपल्याला वेगवेगळ्या स्कीम करता येतील. तर असं खूप काही शासनाला करण्यासाठी वाव आहे. परभणी खूप मागासलेलं आहे, मराठवाड्यातलं खूप शेवटचं गाव असल्यासारखं आहे. त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप गरज आहे आणि अधिकारी सुद्धा खूप ऍक्टिव्ह असावेत की ज्यांची इच्छा असावी. इथं काय होतं की चांगले अधिकारी यायला तयार नसतात. त्यांनी यायला पाहिजे आणि परभणीला खरोखर डेव्हलप करण्यास अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, जे पहिलं पाऊल ठेवत आहेत या क्षेत्रामध्ये, तर त्यांना एक सिनियर म्हणून आणि इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून तर काय यशाची गुरुकिल्ली पण हवाय, आणि मग काय सल्ला द्याल त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी? ऍक्च्युली नाही, तसं काय मी तसं फार काही सांगू शकणार नाही, पण कसं आहे की माझ्या अनुभवातून सांगतो की सगळ्यांनी फक्त आपलं सिन्सिअरली क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे हे ऐकून घेऊन त्याप्रमाणे आपण व्यवस्थित जर प्लॅन करून जर काम केलं तर निश्चितच तुमचे कामं ग्रोथ व्हायला किंवा वाढायला वेळ नाही लागणार. आणि कधी पण म्हणजे कसं की आता मी इतके वर्ष झाले, 20 वर्ष झाले काम जरी करत असलो तरी सुद्धा
कुणीच परिपूर्ण नसतं. नेहमी माणसाने शिकत राहायला पाहिजे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला पाहिजे. नवीन जे गोष्टी येत आहेत, जसं की पूर्वी आम्ही हाताने ड्रॉइंग करायचो, आता कॉम्प्युटरवर ड्रॉइंग होत आहे. त्याच्यामुळे अपडेट करणं खूप सोपं आहे. परत मार्कआउटसाठी पहिले आपण मॅन्युअली मार्कआउट टाकत होतो. आज ETS सारखे, टोटल स्टेशन सारखे इक्विपमेंट आलेले आहेत. मोठ्या प्रोजेक्टला त्याच्याशिवाय पर्याय नाही, ॲक्युरेसी होते. तर हे फार आवश्यक आहे. हे बरोबर. तर नवीन लोकांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकणे, नवीन सिस्टीम सॉफ्टवेअर वापरणे आणि काम करणे, हे हार्डवर्क महत्वाचं आहे. हे Hard सगळ्यात work आहे आवश्यकच आहे. बरोबर. दुसरा असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचण आल्या, समस्या आल्या किंवा आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? आता ऍक्च्युली कसं आहे की जसं मी आता बोललो आपल्याला की वॉटर पार्कचं काम करताना ऍक्च्युली माझं सुद्धा असं थिंकिंग होतं. त्या ठिकाणी जे धर्मपुरी आहे परभणीच्या जवळ, त्या ठिकाणी वॉटर पार्कचं मी प्लॅन करून एक्झिक्यूट केलं. तिथं ते जवळपास 10 फुटापर्यंत हार्ड सेटा लागत नव्हता. पूर्ण म्हणजे काळी माती होती. ऍक्च्युली माझं पण असं थिंकिंग होतं की आपण ते पूर्ण उकरून काढायचं, त्यानंतर फिलिंग लेअर बाय लेअर करून त्यावरती आपण पुन्हा मग जे काय आपले लेवल आहे त्यानुसार मग कॉन्क्रीट करून वॉटर पार्कचं काम करायचं, पूल वगैरे त्याचे. पण ऍक्च्युली माझ्या स्ट्रक्चरल डिझायनर सोबत मी जेव्हा डिस्कस केलं, तर त्यांनी आपल्याला नवीन कन्सेप्ट दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याची 70% कॉस्ट सेव्ह करून दिली स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये. इव्हन सुरुवातीला त्यांनी प्लॅन केला स्टील डिझाईन कशा पद्धतीने करायचं. मला सांगितलं, मला पहिल्यांदा सांगितलं म्हणलं नाही कसं शक्य होईल, पण त्यांनी सांगितलं नाही पॉसिबल आहे. तुम्ही पूर्ण आहे का, त्यांनी जी वाईड बीम थेअरी आणि पायल्सचा जो वापर करून त्यांनी जे डिझाईन केलं, त्यामुळे इतकं छान आणि इतक्या कमी बजेटमध्ये काम झालं. तर ती अडचण स्ट्रक्चरल डिझायनरच्या हेल्पनी मला सोडवायला खूप सोपं झालं. बरोबर. असंच एक मेडिकल कॉलेजच्या पोर्चच्या वेळेस सुद्धा आमचं स्ट्रक्चरलसाठी 2 महिने काम थांबलं होतं. जवळपास 125 फूट लांबीचं पोर्च आहे आणि 28 फूट कॅन्टिलिव्हर आहे. म्हणजे हवेमध्ये 28 फूट आहे आणि 125 फूट रुंदी आहे त्याची. एवढा मोठा पोर्च विदाऊट एनी सपोर्ट करायचा, स्ट्रक्चरल वाल्यांना सुद्धा रिस्क वाटत होती. पण आमचे जे स्ट्रक्चरल डिझायनर आहे त्यांनी त्याचं डिझाईन दिलं, त्यांनी प्रॉपर गाईड केलं आणि मग आम्ही ते काम पूर्ण चांगले यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो. वा. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग स्टील निवडता, म्हणजे काय गुणवैशिष्ट्य सांगा स्टीलची? आता ज्यावेळेस आपण स्टील निवडतो साईटवरती, तर चेकिंगसाठी आपण त्याचं काय फार म्हणजे थोड्या गोष्टी बघू शकतो, जसं की त्याचं डायमीटर, कंपनीचं नाव, ISI मार्किंग आहे का नाही. त्यानंतर अजून म्हणलं तर त्याचं बाकी जे रिपोर्ट असतात, रिपोर्टमध्ये आपल्याला त्याचे केमिकल कंटेंट्स, कार्बन, फॉस्फरस, सल्फर हे कंटेंट्स त्याच्यामध्ये बघता येतात. त्याचं पर्सेंटेज बघून टेस्ट रिपोर्टवरून आपल्याला ऍक्च्युली कसं प्रोजेक्ट मोठा असेल तर टेस्ट रिपोर्ट मिळतात स्टीलचे आणि मग त्यानुसार आपल्याला ते स्टील डिझाईन करता येतं. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपण ग्रेड देखील बघतो. FE450 आहे, FE550 आहे, FE500 आहे. बरोबर. त्या ग्रेडनुसार सुद्धा आपल्याला तुम्ही स्टील निवडता. क्वालिटी बरोबर. काढता येते. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्ट? आयकॉन स्टील मी माझ्या बऱ्याच प्रोजेक्टला वापरलेलं आहे आणि आयकॉनची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. स्टँडर्ड वेट असतं. पर्टिक्युलर काय असतं की स्टीलचं जे वेट पर मीटर आहे, म्हणजे एक 12 मीटरच्या गजाचं जे स्टँडर्ड वेट असायला हवं, ते टॉलरन्समध्ये आयकॉनचं एकदम परफेक्ट मिळतं. डायमीटर प्रॉपर असते. त्यानंतर त्याचे रिब्स वगैरे चांगली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्टीलचं जर आपण बघितलं तर टेन्साईल स्ट्रेंथ ही फार महत्वाची आहे, जी की आयकॉनमध्ये चांगली यायची होते आणि रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत. तर हे होते सिनियर इंजिनियर संदीप पाठक सर आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल एकंदर सांगितलं. पण त्यांनी आता सांगितलं जसं नुसते गार्डन्स किंवा नुसते पार्क हे पूर्वीचा ट्रेंड होता, आता विजनरी याच्यामध्ये सायन्स पार्क सारखे प्रोजेक्ट झाले पाहिजेत आणि त्याच्यावर सरांसारखे एक्सपर्ट जेव्हा काम करतात तेव्हा नक्कीच परभणी शहराला एक भूषण ठरेल असं सायन्स पार्क इथं नक्की तयार होईल. सर असेच भविष्यात तुमच्या हातून आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.